थेट आपण आलोय मराठवाड्यात। आपण सत्तेमध्ये होता, 2.5 वर्ष आपण मुख्यमंत्री होता, आम्ही टीव्हीच्या माध्यमातून पाहायचो, मीडियाच्या माध्यमातून पाहायचो, आपलं कामही व्यवस्थित होतं। परंतु आता तो राजकारणाचा भाग आहे, तो आम्ही काही तर बोलणार नाही। परंतु या ठिकाणी आता जे आपण संवाद साधण्याकरता आलेला आहात, खरोखर विरोधी पक्ष नेता कसा असावा किंवा विरोधात जरी असलं तरी काम कसं करून घ्यावं हे आपल्याकडून शिकलं पाहिजे। खूप काही आणखीन गोष्टी आहेत। आता आपण ज्या ठिकाणी बसलोच साहेब, पाठीमागं बिंदुसरा नदी वाहते, धरण आहे मोठं वरती बीड शहराला पाणी पुरवठा करणार। पलीकडून जर कदाचित जास्त दिवस पाऊस झाला तर असा लोंढ आला तर शक्यतो गावावर येण्याची शक्यता जास्त आहे। म्हणून त्याकरता पाठीमाग प्रोटेक्शन वॉलची गरज, म्हणजे सांगतो गावचाही प्रश्न मानतो साहेब तुमच्या पुढे मी। आणखीन तलावात असणारं त्या ठिकाणी जर पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी अनेक दिवसापासून आम्हाला नेते येतात, सांगतात किंवा पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं, परंतु मराठवाड्यामध्ये ते पाणी येत नाही। आपण जर सत्तेमध्ये भविष्यामध्ये आलात तर ते पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो हा जो दुष्काळी नेहमी दुष्काळी भाग आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे शेतकरी पिकवतील। आता योगायोगाने आमच्याकडे रेल्वे आलेली आहे, रेल्वेचा आमचा माल मुंबईला आम्हाला आणता येईल साहेब। अनेक या शेतकऱ्यांचे प्रश्न, सीताफळाचा आमच्याकडे मोठा उद्योग आणता जर आला तर त्याच्यामध्ये अनेक रोजगार उपलब्ध होतील। कारण या डोंगर पट्ट्यामध्ये एवढं असणारं सीताफळ उत्पादन आहे, परंतु त्याला योग्य भाव भेटत नाही, हमी भाव भेटत नाही किंवा त्याला असणारं मार्केट नाही, मग त्या सीताफळाचा आमचा काही उपयोग होत नाही। अनेक असे प्रश्न आहेत। आपण या ठिकाणी आलात, पुन्हा एकदा साहेब आमच्या गावाच्या वतीनं तुमचं अगदी मनपूर्वक, कारण तुम्ही एवढे मोठे माणसं साहेब, खरं सांगतो तुम्ही मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत आणि माझे मुख्यमंत्री आपल्या गावाला भेट देतात। राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही तुम्हाला तुमच्या गावामध्ये मनपूर्वक अतिशय नम्रतेनं तुमचं आणखीन एकदा स्वागत साहेब। कारण एवढी व्यक्ती आपल्याकडे येते आणि आपण इथं जर नाही, मोठे पण नाही साहेब, खरं हे गोष्ट कळलं पाहिजे सगळ्यांना। आणि म्हणून आपलं परत पुनश्च एकदा दानवे साहेबाचं, खैरे साहेबाचं, सर्व पदाधिकाऱ्याची मी नाव घेत नाही, मला या ठिकाणी सांगितलं तुम्ही बोलायला या। शेतकऱ्याच्या खरोखर व्यथा आहेत आणि शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण आलात। आपण या ठिकाणी आपलं मार्गदर्शन मोलाचं शेतकऱ्यांसाठी करावं एवढं बोलतो।